तुमचे अशोक चव्हाण साहेब आमच्या आठवतात, ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा करत होते, त्यांना आज फुलं उधळा सांगताय संघाच्या संचलनावर. हनुमंतराव, संघाच्या संचलनाला किंवा कार्यक्रमाला तुम्ही आलात तर तुमचंही स्वागत. तुम्ही काँग्रेस सोडा मी असं अजिबात म्हणणार नाही, पण तुम्ही जर येणार असाल त्या भगव्या ध्वजाला स्मरण करायला, साहेब तुमचं स्वागत आहे. काँग्रेसमध्ये राहून आलात तरी चालेल, तुम्हाला मी म्हणजे खुलं निमंत्रण देतो. हे विचारांची लढाई आहे साहेब, ही वैयक्तिक पातळीवर नेऊ नका. संघाविषयी बोलताना तोल सांभाळून बोला. तुमचं स्वागत आहे, तुम्हाला मी थांबवणार नाही, कारण संघ ही विचारधारा आहे. एका कुणा मालकीचा पक्ष नाही, ती विचारधारा हे लक्षात घ्या. संघाविषयी असं वक्तव्य करू नका. हनुमंतजी बोला. मी काय वाईट वक्तव्य केलं सर? अरे गणेश अशोक चव्हाण, तुमचं पण स्वागत आहे. आदर्श घोटाळ्यामध्ये तुम्ही आरोप केलेली माणसं फुलं उधळत होती, एवढं काय वाईट वाटलं? आणि भगव्या ध्वजाला सलाम करण्यासाठी, नमन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी मला शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या पुढचा भगवा ध्वज माहित आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या आळंदीमध्ये मला भगवा ध्वज वारकऱ्याच्या खांद्यावर आहे अभिवादन करायला. त्यासाठी मला संघाच्या ह्याच्यात यायची नामुष्की कधीही येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा.